नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुडविल अकॅडमी मध्ये. तर आज आपण आपले जे समाजसुधारकांची सिरीज सुरू होती त्याच्यामधील नवीन समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल इन शॉर्ट मध्ये माहिती घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की त्यांचा जन्म कुठे झाला टील त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम केलं गेलं. तर आधी आपण बघूया त्यांचा जन्म आणि मृत्यू याच्याबद्दल. तर त्यांचा जन्म झाला 20 जानेवारी 1812 रोजी देवगड तालुक्यातील पोबर्ले येथे आणि त्यांचा मृत्यू झाला 17 मे 1846 रोजी. म्हणजे एवढ्या कमी वयात सुद्धा त्यांनी खूप सारं समाज सुधारणेचं काम केलेलं होतं. स्पेसिफिकली त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सगळ्यात मोठं काम केलेलं होतं. त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता त्यामध्ये मुख्यतः 2 घटना होत्या ज्या 1832 साली झाल्या होत्या. त्यातील पहिली घटना होती 6 जानेवारी 1832 साली त्यांनी दर्पण वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित केला गेला, जो आजपर्यंत पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार दिन म्हणून हा दिवस काय केला जातो, साजरा केला जातो. त्यानंतर 1832 साली त्यांची अक्कलकोटच्या महाराजांच्या शिक्षकपदी काय झाली, नेमणूक झाली. त्यानंतर 1834 साली अजून एक घटना झाली, ते म्हणजे एल्फिस्टन जे कॉलेज होतं त्याच्यामध्ये ते पहिले मराठी भाषिक प्राध्यापक होते. त्याच्यामध्ये एकपदेशीय व्याख्याते हे एक इम्पॉर्टंट टर्म आहे जी लक्षात ठेवण्यासारखी आहे, की पहिले मराठी भाषिक प्राध्यापक म्हणून ते एल्फिस्टन येथे 1834 साली रुजू झाले होते. त्यानंतर पुढचं म्हणजे लंडनच्या जॉग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे जे सदस्यपद होते ते त्यांच्याकडे आले गेले आणि त्यांनी अजून एका ग्रंथालयाची स्थापना केली. त्या ग्रंथालयाचं नाव होतं बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी. आता यानंतर आहे की गणित व ज्योतिषशास्त्र याच्यामध्ये ते पारंगत होते. त्याच्यामुळे त्यांना एका वेधशाळेमध्ये संचालकपदी नियुक्ती त्यांची झालेली होती. ती वेधशाळा होती कुलाबा या ठिकाणी. म्हणजे या पूर्ण याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट कुठले आहेत की पत्रकार दिन, जो की दर्पण या वृत्तपत्राच्या अंकाने आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर ते पहिले मराठी भाषिक प्राध्यापक होते एल्फिस्टन कॉलेजमध्ये. त्यानंतर होतं जॉग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे सदस्यपद त्यांच्याकडे होते. त्यांनी ज्या ग्रंथालयाची स्थापना केली त्या ग्रंथालयाचं नाव आणि ज्या वेधशाळेमध्ये ते रुजू झाले त्या वेधशाळेचं नाव. यानंतर आपण जसं की बघू शकता की प्राचीन ज्या लिप्या होत्या त्यांचा अभ्यास करून त्यांनी कोकणातील जे शिलालेख आणि ताम्रपट होता त्यांच्यावरती अभ्यास करून त्यांनी काय लिहिले होते, वेगवेगळे शोध निबंध लिहिले होते. या व्यतिरिक्त त्यांना खूप साऱ्या पदव्या होत्या त्या दिल्या गेलेल्या होत्या. तर त्या पदव्या कोणकोणत्या होत्या त्या आपण इथे बघूयात. ज्ञानेश्वरीचे आद्य प्रचारक असं का म्हणलं गेलंय, तर पहिली मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी होती ते त्यांनी प्रकाशित केलेली होती. त्यानंतर आद्य इतिहास संशोधक, त्यानंतर मराठी वृत्तपत्राचे जनक. का असं म्हटलंय, तर त्यांनी जो दर्पण आहे त्याचं वृत्तपत्राचा पहिला अंक त्यांनी प्रकाशित केलेला होता, जो की पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. सुधारवाद्यांचे प्रवर्तक, ज्येष्ठ पत्रकार आणि शिक्षक तज्ज्ञ. तर त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी इंग्रजांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे.